तारीख 7 जानेवारी 1992. पश्चिम बंगालमधल्या कलकत्ता शहरातल्या रायटर्स बिल्डिंगच्या बाहेर काही लोक गोंधळ घालत असतात. ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये ज्योती बसू याच ठिकाणी बसून पश्चिम बंगालचा कारभार बघत होते. यावेळी एक तरुण नेते रायटर्स बिल्डिंगच्या बाहेर काही लोकांना समवेत घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायचा आग्रह करत होत्या. एक दिव्यांग मुलगी जिच्यावरती अत्याचार झाला होता त्या दिव्यांग मुलींना सोबत घेऊन, तिचं पीडित कुटुंबीय सोबत घेऊन मोजक्या कार्यकर्त्यासमवेत ती तरुण महिला नेत्या ज्यावेळी रायटर्स बिल्डिंग समोर पोहोचल्या त्यावेळी प्रशासनाने त्यांना मज्जाव केला. कम्युनिस्ट पार्टीच्या एका नराधमाने त्या दिव्यांग मुलीवरती अत्याचार केला होता आणि त्याला ती अटक करावी, त्याच्यावर शासन व्हावं म्हणून या महिला नेत्या मुख्यमंत्र्याला भेटणार होत्या. मुख्यमंत्री होते ज्योती बसू. ज्योती बसू यांनी या महिला आणि या पीडित कुटुंबियाला भेट नाकारली. काही दिवसापूर्वीपासून घडलेल्या या घटनेनंतर प्रशासनाचे लोक अक्षरशः चेष्टा करायचे, मस्करी करायचे आणि त्या पीडित कुटुंबियाला नाव ठेवायचे. त्याच पीडित कुटुंबियासोबत एक महिला नेत्या ज्यावेळी रायटर्स बिल्डिंगमध्ये पोहोचल्या त्यावेळेस मात्र ज्योती बसू यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. प्रशासनातले लोक पुढे सरसावले. अक्षरशः ओढून या सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. त्या महिला नेत्याच्या केसाला धरून त्या रायटर्स बिल्डिंगच्या बाहेर असलेल्या पायऱ्याहून अक्षरशः फरफटत बाहेर नेण्यात आलं. बाजूला असलेल्या लालनगरमधल्या पोलीस स्टेशनमध्ये या पीडित कुटुंबासोबत त्या महिला नेत्यांना तासनतास बसवण्यात आलं. खरं तर दिव्यांग मुलीवर ज्या कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्याने नराधमाने अत्याचार केला होता त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी ही महिला तरुण नेत्या त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. पोलिसांनी मात्र त्यांच्यावरच कारवाई करायला सुरुवात केली होती. रायटर्स बिल्डिंगमधून ज्यावेळी या महिला नेत्याला फरफटत बाहेर काढलं जात होतं त्याच वेळेस त्या महिला नेत्याने प्रतिज्ञा केली होती की आता यापुढे ज्यावेळी मी रायटर्स बिल्डिंगमध्ये पोहोचेल त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणूनच. त्या घटनेच्या तब्बल 18 वर्षानंतर एक दिवस असा आला ज्या दिवशी पश्चिम बंगालच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री झाल्या होत्या आणि त्यांचं नाव होतं ममता बॅनर्जी. कटुकटच्या व्यक्तिविशेषमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ममता बॅनर्जी यांच्या एकूण राजकीय प्रवास. पश्चिम बंगालच्या गल्लीबोळात काम करणाऱ्या, रस्त्यावरची लढाई लढणारी एक तरुण, विद्यार्थी दशेपासून नेतृत्व करणारी महिला देशाच्या राजकारणात कशी आगेकूच करत होती आणि आत्ता होऊ घातलेल्या अगदी किंबहुना झालेल्या सत्ता बदलामध्ये ममता बॅनर्जीची भूमिका कशी आहे हे सगळं आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर आपल्या सगळ्याला माहीत आहे की 5 राज्याच्या निवडणुकाचा निकाल लागलाय. त्यात सगळ्यात रोमांचकारी आणि धक्कादायक निकाल जर कुठला असेल तर तो अर्थात निकाल आहे पश्चिम बंगालचा. ज्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या 3 टर्म 15 वर्ष राहिलेलं सरकार भारतीय जनता पार्टीने अक्षरशः उकळून टाकलंय. 200 पेक्षा जास्त जागा विजयी झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा हा जो काही विजय आहे तो विजय नसून निवडणूक आयोगाकडून हायजॅक केलेली ही एक निवडणूक आहे. आणि म्हणून 100च्या मध्ये जागा आल्यानंतर सुद्धा ममता बॅनर्जी यांनी ठाम विरोध केला आणि त्याने सांगितलं की मी आता माझ्या पदाचा राजीनामा देणार नाही. खरं तर संविधानिक घटना अशी सांगते की ज्यावेळी एखाद्या सत्तारूढ पक्षाला बहुमताच्या इतके आकडे मिळवता येत नाहीत, आमदार निवडून आणता येत नाहीत, त्यावेळी स्वतःहून त्या पक्षाच्या नेत्यांनी किंबहुना मंत्रिमंडळासहित मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशीच संस्कृती देशात आत्तापर्यंत घडत आली आहे. पहिल्यांदा ममता बॅनर्जी यांनी मात्र त्याला विरोध केला आणि लोकांनी निवडून दिलेल्या, लोकांनी पराभूत केलेल्या या सगळ्या जनमानसाचा कौल डावलून ममता बॅनर्जी यांनी भूमिका घेतली आहे की मी राजीनामा देणार नाही. थोडक्यात काय होईल, राजीनामा जर ममता बॅनर्जी यांनी नाही दिला तर 7 तारखेपर्यंत म्हणजे 7 मेपर्यंत या सरकारचा कालावधी पूर्ण होईल. 7 मेला सरकारचा कालावधी पूर्ण झाला की राज्यपाल एकतर त्यांना ममता दिदींना राजीनामा देण्यासाठी सांगतील आणि तसं जर राजीनामा दिला नाही तर स्वतःहून त्या मुख्यमंत्री किंवा सरकार बरखास्त करतील आणि बहुमताचे आकडे असलेल्या भारतीय जनता पार्टीला सरकार बनवण्यासाठी पाचारण करतील. या संदर्भात कोणतीही कायदेशीर लढाई होईल असं वाटत नाही, कारण लोकांचा कौल आहे, जनतेचा कौल आहे, बहुमत भारतीय जनता पार्टीकडे आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 100पेक्षा कमी जागा निवडून आल्यात, त्यामुळे ह्याच्यात काही होणार नाही. एवढं जरी असलं तरी इंडिया आघाडीचा सगळ्यात मोठा घटक पक्ष असलेल्या ममता बॅनर्जी यांनी मात्र राहुल गांधी असोत की इतर
समविचारी पक्षाच्या लोकांसोबत घेऊन एक लढा उभा केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीनं ही जी काही निवडणूक लढली आहे ती स्वतः लढली नाही, तर ती निवडणूक आयोगाची निवडणूक होती आणि निवडणूक आयोगानं केलेल्या कामामुळेच भारतीय जनता पार्टीच्या आमदाराची संख्या तब्बल 200पेक्षा जास्त झाली. एका दिवसावरच आपल्याला कळणार आहे की पश्चिम बंगालमध्ये सरकार कोण बनवणार आहे आणि ममता बॅनर्जी यांची भूमिका काय असणार आहे. पण आपला मूळ विषय आहे की ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्व कसं उभं राहिलं. 70 पार केलेल्या ममता बॅनर्जी या 3 वेळा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिल्या. देशाच्या इतिहासामध्ये सलग 3 टर्म इतर राज्यामध्ये कुणीही महिला नेतृत्व इतकं सक्षम मिळालं नाही जितकं महिला नेतृत्व सक्षमपणे पश्चिम बंगालसारखं एक असं राज्य जे कायम संवेदनशील होतं त्या राज्याचं नेतृत्व ममता बॅनर्जी यांनी केलं. खरं तर ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाची सुरुवात ज्या घरातून झाली, ज्या घरामध्ये 6 बहिणी 2 भाऊ आणि वयाच्या 16व्या वर्षीच वडिलाचं झालेलं निधन, त्यानंतर घराची आलेली जबाबदारी, ममता बॅनर्जी या दूध विक्रीचं काम करायच्या, काही काळ ट्युशन घ्यायचं काम करायच्या आणि त्याही काळामध्ये विद्यार्थी दशेतच नेतृत्व करण्याचे गुण ममता बॅनर्जी यांच्यामध्ये दिसत होते. वयाच्या 29व्या वर्षी 1984 साली ज्यावेळी देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून ममता बॅनर्जी या सोमनाथ चटर्जी अशा कम्युनिस्ट पार्टीच्या एका बलवान नेत्याच्या समोर उभ्या होत्या. खरं तर काँग्रेसने सोमनाथ चटर्जी यांच्या विरोधात ममता बॅनर्जी यांना यासाठीच तिकीट दिलं होतं की फक्त मतं खायचे होते. कारण सोमनाथ चटर्जी यांचा जो काही राजकीय इतिहास आहे तो आपल्याला सगळ्याला माहीत आहे की एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये सोमनाथ चटर्जी यांचा एकच पराभव झाला आणि तो पराभव ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यावेळेस ममता बॅनर्जी यांचं वय होतं अवघं 29 वर्ष आणि ते इसवी सन होतं 1984. ज्या काळामध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती, इंदिरा गांधीच्या हत्येनंतर होणारी ती पहिली निवडणूक, ज्या निवडणुकीमध्ये सोमनाथ चटर्जीसारख्या एवढ्या बलाढ्य नेत्यासमोर ममता बॅनर्जी निवडून आल्या होत्या. देशाच्या संसदेमध्ये काँग्रेसचा सगळ्यात तरुण चेहरा म्हणून ममता बॅनर्जी पहिल्यांदाच संसदेत गेल्या होत्या आणि तेव्हापासून ममता बॅनर्जी या त्यांच्या वादग्रस्त शैलीमुळे चर्चेत राहिल्या. विरोधकावर आक्रमण करत असताना थेट अंगावर जाणे, आपलं मत मांडत असताना कधी पदाचा राजीनामा देणे, कधी नवीन पार्टीची घोषणा करणे, जर एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल तर तिथं उभा टाकून त्या गोष्टीचा विरोध करणे, या ताटर भूमिकेमुळे सुद्धा ममता बॅनर्जी या कायम देशामध्ये त्यांच्या राज्यामध्ये वादग्रस्त राहिले. रामविलास पासवान ज्यावेळेस देशाचे रेल्वे मंत्री होते आणि रेल्वेचा अर्थसंकल्प मांडला गेला होता आणि त्या रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये पश्चिम बंगालला कमी पैसे दिले होते असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. हा आरोप केवळ संसदेत केला नव्हता, तर हा आरोप करत असताना ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या अंगावरची शाल रामविलास पासवान यांच्या अंगावर फेकली. कधी संसदेमध्ये अमरसिंग सारख्या समाजवादी पार्टीच्या नेत्याच्या अंगावर धावून जाणं, त्यांच्या कॉलरला पकडणं, या सगळ्या भूमिकेमुळं तरुण वयात ममता बॅनर्जी या देशामध्ये घडणाऱ्या एकूण घडामोडीमध्ये सगळ्यात वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जात होतं. कधीकधी त्यांच्या स्वभावाचा फटका त्यांना बसला. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसमधून बाहेर तृणमूल काँग्रेसची स्थापना ज्यावेळी ममता बॅनर्जी यांनी केली ती 1 जानेवारी 1998 साली, ज्या काळामध्ये काँग्रेसमध्ये असताना मंत्रिपदावर राहिलेल्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर तोफ डागली आणि त्यांनी स्वतःचा तृणमूल काँग्रेस नावाचा पक्ष काढला. त्या पक्षाच्या स्थापनेनंतर अवघ्या 18 वर्षामध्ये ज्योती बसू आणि एकूण कम्युनिस्टांचं 34 वर्षाचं राजकारण खोडून काढलं. खरं तर 2 घटना ज्या ममता बॅनर्जीच्या एकूण आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरल्या त्या 1992 आणि 1993 त्याचा मुद्दामून उल्लेख केला पाहिजे. कारण रायटर्स बिल्डिंगच्या भोवती पश्चिम बंगालचंच नाही तर देशाचं राजकारण फिरत होतं. ज्या काळामध्ये डावे केवळ पश्चिम बंगालमध्ये नाही तर देशात अग्रेसर होते, त्याच रायटर्स बिल्डिंगवरच्या एका मोर्चामध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाचा कस लागला आणि ती घटना होती अर्थात 21 जुलै 1993, ज्या दिवशी रायटर्स बिल्डिंगवरती एक मोर्चा काढण्यात आला होता, ज्या मोर्चाचं नेतृत्व करत होत्या ममता बॅनर्जी. मोर्चा यासाठी होता की राज्यभर कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते हिंसाचार करत होते, मतदानापासून लोकांना मजाव करत होते, अनेक वेळा लोकांवरती धमकावणे, त्यांना त्रास देणे, अशा गुंडगर्दीला अगदी राज्य त्रासलं होतं आणि अशाच पीडित लोकांचा आवाज बनल्या होत्या ममता बॅनर्जी, ज्यांनी 1993 साली रायटर्स बिल्डिंगवरती कम्युनिस्ट लोकांच्या विरोधामध्ये मोठा मोर्चा काढला. अर्थात सरकार होतं ज्योती बसू यांचं आणि हा मोर्चासुद्धा ज्योती बसू यांनी असा काही मोडून काढला की प्रशासनाने रायटर्स बिल्डिंगकडे येण्याचे रस्ते बंद केले,
ममता बॅनर्जी सहित आंदोलनकर्त्यांना अडवण्यात आलं आणि यावेळी पोलिसांनी जो काही गोळीबार केला होता, या गोळीबारामध्ये तब्बल 11 ते 12 लोकांचा मृत्यू झाला. हा मृत्यू नसून ज्योती बसू सरकारने खून केलाय असा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा कम्युनिस्टांसमोर जे आव्हान उभं केलं होतं, ते आव्हान तोपर्यंत चाललं 2011 पर्यंत. अनेक वेळा म्हणजे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही की ममता बॅनर्जी पोलीस, वाद, गोंधळ, ओढाओढी, किमान त्यांच्या आयुष्यामध्ये 100पेक्षा जास्त प्रकरणं वादग्रस्त ठरतील, ज्या काळामध्ये त्यांचा कायम प्रशासनाशी संघर्ष झाला होता. आणि तोच त्यांचा प्रवास 1993 ते 2011 या दरम्यान कायम कम्युनिस्टासोबत संघर्ष करणारा राहिला. आणि एक दिवस आला जो पश्चिम बंगालच्या इतिहासामध्ये तब्बल 34 वर्षाचं कम्युनिस्टांचं साम्राज्य उखडलं गेलं होतं. आणि तृणमूल काँग्रेस या प्रादेशिक पक्षाने केवळ 18 वर्षाच्या संघर्षानंतर 2011 सत्तेत सहभाग नोंदवला होता. 2011 सत्तेत गेलेल्या ममता बॅनर्जी 2026 साली पायउतार झाल्या. तब्बल 15 वर्षाच्या या काळात 3 वेळा पश्चिम बंगालच्या त्या मुख्यमंत्री राहिल्या आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त सुद्धा ठरले. पश्चिम बंगालमध्ये राजकारण करत असताना ममता बॅनर्जी यांनी संसदेत किंबहुना देशाच्या राजकारणात सुद्धा कायम आपला हातचा राखून ठेवला. अगदी अलीकडच्या काळामध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे किमान 18 खासदार लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आहेत. खरं तर ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेली एक सर्वसामान्य मुलगी आयुष्यभर अविवाहित राहिली. कुटुंबाचा कारभार करत असताना अलीकडच्या काळामध्ये स्वतःचा भाचा अभिषेक बॅनर्जी याला जरी सोबत घेतलं असलं तरी ममता बॅनर्जी यांनी कायम पीडित लोकांना सोबत घेत, अन्याय झालेल्या लोकांना सोबत घेत, सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व करत असताना अंगावरती केवळ एक सुती साडी आणि पायामध्ये स्लीपर घालून, कुठल्याही प्रकारचं आभूषण अंगावर नाही, कुठल्याही प्रकारचे अलंकार अंगावरती नाही, सतत लोकांसाठी झिजणारं नेतृत्व म्हणून ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करावा. कधीही शासकीय निवासस्थान वापरलं नाही, कधीही तामझाम मोठा त्यांच्यासोबत असताना दिसलं नाही. अतिशय सर्वसामान्य लोकांसारखं राहणी आणि एखादा प्रश्न जर हाताशी धरला तर तो कायम तडीस नेण्याची वृत्ती, हीच या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य म्हणायला लागेल. अगदी मधल्या काळामध्ये ज्यावेळी कम्युनिस्टांचं सरकार होतं, सेचच्या विरोधामध्ये, अगदी टाटा नॅनोच्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये जे आंदोलन सिंगूर आणि नंदीग्राममध्ये पेटलं होतं, इंडोनेशियाच्या एका कंपनीला केमिकल हब बनवण्यासाठीचं जे कंत्राट दिलं होतं त्याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस नंदीग्राम पेटलं होतं त्यावेळी सुद्धा गोळीबार झाला, अनेक लोकांचा मृत्यू झाला. मात्र त्याच वेळी ममता बॅनर्जी नावाचं एक नेतृत्व रस्त्यावर उतरत होतं, सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व करत होतं. आणि अशा ह्या सर्वसामान्य नेतृत्वाकडे देशाचे डोळे लागले असताना त्या नेतृत्वाने आता 70 नंतर मात्र जो काही निर्णय घेतला आहे की माझा पराभव झालाच नाही, त्यानंतर मात्र असं होतं आहे की देशामध्ये सगळ्यात मोठं नेतृत्व, महिला नेतृत्व म्हणून काम करणारी, मोदी शहांना घाम फोडणारी ती कलकत्ता बंगालची वाघीण आता मात्र एका वादग्रस्त निर्णयामुळं त्यांची ही प्रतिमा मलिन होती की काय अशी शंका येऊ. सगळ्यांना माहिती आहे की लोकांचा कौल मान्य केला पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं काय केलं, पश्चिम बंगालमध्ये मोदी शहांनी काय केलं, पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारने काय केलं, याच्यावर कदाचित संशोधन होईल, विचार होईल, किंबहुना तपास होईल. मात्र लोकांचा कौलच जर मान्य करायचा नसेल तर मग ममता बॅनर्जीचं ते व्यक्तिमत्व एवढं मोठं कसं, असा प्रश्न राज्यातल्या, देशातल्या अनेक लोकांना पडला. त्यामुळं जरी आता ममता बॅनर्जी यांचा हा जो काही निर्णय आहे तो जरी वादात सापडलेला असला तरी एक गोष्ट मान्य करायला लागेल की 70 ओलांडलेली एक अशी महिला नेतृत्व, ज्या महिला नेतृत्वाने अनेक वेळा आपलं रक्त सांडलं, अंगावरती लाट्याकाट्या खाल्ल्या, पण सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व मात्र कायम सोबत ठेवलं. पश्चिम बंगालच्या कलकत्त्याच्या गल्लीमध्ये पोस्टर लावणारी एक विद्यार्थी नेता, ज्यावेळी देशाची एक मोठी नेता होते, तो प्रवास खरंच इतका सोपा नसतो. आजच्या या कट व्यक्तिविशेष भागामध्ये आपण काही भाग ममता बॅनर्जी यांच्या एकूण या आयुष्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हेतू इतकाच होता की ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा जरी आता पराभव झाला असला, TMCची सत्ता जरी जाणार असली तरी एक नेता जी कायम लक्षात राहील, खूब लढी मर्दानी अशी म्हणून. धन्यवाद.